नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते पिलीव येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात व मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरणात हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिषबाजीत संपन्न झाले। भारतीय जनता पार्टीची पिलीव शाखा, भारतीय जनता पार्टीचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील व भाजपचे माळशिरस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद मदने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष बाजीराव जाधव, उपाध्यक्ष प्रदीप चौबे, कार्याध्यक्ष ओंकार जोशी, सरचिटणीस बापू खरात, सचिव फिरोज शेख, खजिनदार संतोष करडे, संघटक प्रवीण माने, सहसंघटक सूरज लोखंडे अशी कार्यकारिणी आहे। त्रिमूर्ती लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर जाहीर प्रवेश व नागरी सत्कार सोहळा आंधळकर चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी लोकप्रतिनिधींची गाडीमधून मुख्य पेठेतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पिलीवच्या मुख्य पेठेत लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती। मान्यवरांचे आगमन व्यासपीठावर झाल्यानंतर उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजपचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख, दी सासवडवाडी शुगर फॅक्टरीचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नातेपुते नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक, ज्येष्ठ नेते भानुदास राऊत, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान काका नारनवर, भाजपचे कार्यकारिणी सदस्य के पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद मदने, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील कुमार राऊत, करमाळ्याचे नेते महेशराव चिवटे, राहुल पद्मन, संजय देशमुख, बाळासाहेब वावरे, अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, डॉक्टर निलेश ननवरे, पिलीवचे ज्येष्ठ नेते प्रकाश घाटे, गणेश पाटील, नितीन मोहिते, अरुणसिंग बापू जामदार, मौला मुलानी, राहुल मदने, प्रवीण वाघमारे, डॉक्टर निलेश कांबळे, दीपक जाधव, प्रवीण माने, अण्णा दणाने आदी मान्यवरांसह पिलीव परिसरातील ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील, पिलीवचे सरपंच नितीन मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार ॲडव्होकेट सत्यजित गलांडे, प्रमोद भैस, संतोष शेंडगेसर, मेजर गलांडे, डॉक्टर निलेश कांबळे, अंकुश भैस, अनंत जामदार, अतुल नष्टे, संकेत देशमुख, राहुल भैस राजपूत, शिवम घोंगडे, फिरोज शेख, मयूर भैस, बाजीराव जाधव, प्रदीप चौबे यांनी केला। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे बोलताना म्हणाले, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊ, आमचे नेते आदरणीय रणजितदादा, आदरणीय रामभाऊ आणि आदरणीय व्यासपीठ, या पिलीव नगरीमध्ये आज जे प्रवेश होत आहेत त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं सहज असं स्वागत करतो। आज खासदार साहेबांच्या काल परवापासून पाण्याचा विषय खासदार साहेबांच्या तालुक्यामध्ये चालू झालेला आहे। तर मित्रांनो, त्या ठिकाणी ज्यावेळेस इथल्या आमदारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस मंत्री महोदयांनी सुद्धा तिथं उत्तर देत असताना सांगितलं की हे निळा देवगडचं पाणी आम्हाला शिरस तालुक्याला मिळत असताना ते फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे उपलब्ध झालं। त्याचबरोबर आदरणीय रामभाऊंनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आज दादा या ठिकाणी प्रवेश होत आहेत, एक माजी जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, एक माजी सरपंच आहेत आणि काय जणांना आता माझी काळजी वाटायला लागल्यावर मला विचारायला लागले आता तुझं कसं, पण एक सांगतो, या महालक्ष्मीच्या नगरीमध्ये
मध्ये महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो, या शिवराज कुकडे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्याचा अध्यक्ष मोहिते पाटलाला विरोध करून केलं आणि त्यानंतर जिल्ह्याचा अध्यक्ष केलं. माझा नेता माझ्यासाठी खंबीर आहे. माझी काळजी करायला माझा नेता रणजितदादा नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयाभाऊ रामभाऊ माझ्यासाठी खंबीर आहेत. एवढे या ठिकाणी ठामपणाने सांगतो आणि येणाऱ्या भविष्यात या दुष्काळाचा कलंक आपण मिटवणार, यासाठी फक्त आपण सगळ्यांनी ताकदीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांच्या जयाभाऊंच्या रामभाऊच्या पाठीशी उभा राहावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.